हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत क्लास 11th बायोलॉजीमधील बायोमॉलिक्युल्स हा टॉपिक. यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला कार्बोहायड्रेट्स हा पॉईंट कव्हर केला होता. कार्बोहायड्रेटमध्ये आपण मोनोसॅकॅराइड, डायसॅकॅराइड, पॉलिसॅकॅराइड हे पॉईंट पाहिले. त्याचबरोबर बायोलॉजिकल सिग्निफिकन्स पाहिले. त्यामध्ये आपल्याला असं समजलं की कार्बोहायड्रेट हे आपल्या बॉडीमध्ये एटीपी सिंथेसिससाठी यूज केले जातात. त्याचबरोबर एनर्जी प्रोडक्शन, त्याच एनर्जी स्टोरेजसाठी पण ते कार्बोहायड्रेट वापरले जाते. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत लिपिड्स. व्हॉट इज द लिपिड्स, हे काय असतात, कशा प्रकारे त्याचा बॉडीमध्ये यूज केला जातो, आणि हे आपण पॉईंट या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया बायोमॉलिक्युल्समधील लिपिड्स हा पॉईंट. ओके, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लगेच लाईक करा, आवडल्यास नक्की शेअर करा व आपल्या ह्या चॅनलवरती तुम्ही जॉईन व्हा. ठीक आहे, बघूया आपण आता लिपिड्स. आता व्हॉट आर द लिपिड्स. ओके, बघा आपल्याला सांगितलं जाते की सबस्टान्स विथ ग्रेसी कन्सिस्टन्सी विथ लॉंग हायड्रोकार्बन चेन कंटेनिंग कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. दिस मॉलिक्युल्स आर कॉल्ड ॲज द लिपिड्स. म्हणजे कोणताही एखादा सबस्टान्स घ्या, तो कसा आहे, ग्रेसी कन्सिस्टन्सी शो करतोय. ग्रेसी म्हणजे कन्सिस्टन्सी म्हणजे कसलं असणार आहे, जे काही चिकट असते, वंगन असं आपण म्हणतोय त्याला, ऑइल किंवा वॅक्सेस असे जे काही मॉलिक्युल्स आहेत त्यांना आपण लिपिड या मॉलिक्युल्समध्ये कन्सिडर करतोय. लक्षात येते, जे काय ग्रेसी आहेत, चिकट आहेत, चिकट असे सबस्टान्सेस जसं की वॅक्स असतं, जसं की ऑइल आहेत, हे जे काही मॉलिक्युल आहेत सगळे त्यांना आपण लिपिड्स म्हणतोय. बघा लिपिड हे मॉलिक्युल पण जसं की कार्बोहायड्रेटमध्ये पण आपण पाहिलं होतं, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मॉलिक्युलपासून ते तयार झाले असते. हे पण कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या बेसिक मॉलिक्युलपासून तयार झालेत. पण ह्यांच्यामध्ये जो काय रेशो आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा, तो कसा आहे, ग्रेटर दॅन 2:1. जो कार्बोहायड्रेटमध्ये आपल्याला 2:1 ह्या रेशोमध्ये दिसला होता, पण ह्याच्यामध्ये हा ग्रेटर असू शकतो. ह्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन यांचं प्रमाण किंवा त्याला आपण रेशो म्हणतो, हा जास्त कमी जास्त हा असू शकतो. बघा ह्यामध्ये लिपिडमध्ये आपल्याला बघायचं आहे की लिपिड हे कशापासून तयार झालेले असतील. बघा लिपिड मोस्टली फॉर्मेड फ्रॉम द फॅटी ॲसिड. ओके, फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल या दोन मॉलिक्युलपासून तयार झालेले असेल. आपण जसं कार्बोहायड्रेटमध्ये पाहिलं, कार्बोहायड्रेट मेड अप फ्रॉम द शुगर मॉलिक्युल्स ऑर ग्लुकोज. इन लिपिड द लिपिड आर मेड अप फ्रॉम द फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. आपल्याला ह्याच्यामध्ये भरपूर टाईप बघायचे आहेत फॅटी ॲसिडचे आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह बघायचे आहेत आपल्याला. बघा लिपिड्स आर सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट, दॅट इज द नॉन पोलर सॉल्वंट. म्हणजे लिपिड्स आर नॉट सॉल्युबल इन द वॉटरमध्ये ते सॉल्युबल होत नाहीत. म्हणजे मोस्टली लिपिड्स हे नॉन पोलर सॉल्वंटमध्ये सॉल्युबल होत असतात. जसं की आहे ते ॲसिटोन आहे. ओके, ॲसिटोन ह्या मॉलिक्युलमध्ये ते सॉल्युबल आहेत. त्याचबरोबर आपल्याला बघायचं आहे अल्कोहोलमध्ये. ओके, अल्कोहोल या मॉलिक्युलमध्ये ते ह्या लिक्विडमध्ये ते सॉल्युबल आहेत. जसं बेन्झिन लिक्विड आहे, ह्या नॉन पोलर लिक्विड्समध्ये ते सॉल्युट होत असतात. बघा लिपिड अजून कसे बघतो आपण की दे आर इनसॉल्युबल इन वॉटर पाहिलं, नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्युबलमध्ये वॉटरमध्ये ते सॉल्युबल होत असतात. बघा फर्स्टली लिपिड टर्म वॉज डिस्कवर्ड बाय द बायोकेमिस्ट्रिस्ट ब्लूर. ओके, ब्लोर या सायंटिस्टने 1943 या साली ह्या लिपिड ह्या कन्सेप्टला त्यांनी डिस्कवरी केली किंवा त्यांनी टर्म यूज केली. इट इज द बिल्डिंग ब्लॉक कंपोनंट्स ऑफ द लिपिड. म्हणजे फॅटी ॲसिड्स आर द बिल्डिंग ब्लॉक कंपोनंट्स ऑफ द lipid are also important for the constitutive in the diet because lipid give the higher energy value as compared to the other carbohydrates and protein molecules. Lipid gives out the 9.3 kilocalories amount of the energy on hydrolysis, but and other carbohydrates like proteins or carbohydrates give the 4.5 kilocalories energy from by the hydrolysis. बघा अजून हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे फॉर द एनर्जी प्रोडक्शन ऑर एनर्जी डाएट. द लिपिड म्हणजे लिपिडपासून आपल्याला 9.3 किलो कॅलरी इतकी एनर्जी भेटणार आहे. आणि जे काय तेवढ्याच अमाऊंट म्हणजे 1 ग्रॅममधून एवढी एनर्जी भेटत असेल, तर प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटमधून आपल्याला 4.5 इतकी एनर्जी भेटणार आहे. म्हणजे लिपिड हे आपल्याला मोस्ट एनर्जी हे देऊ शकतात किंवा त्यांच्यातून आपल्याला हीट ही भरपूर प्रमाणात भेटणार आहेत. बघा आता हे कशामध्ये असणार आहे, तर आपण सुरुवातीलाच पाहिलं इट इज द लॉंग हायड्रोकार्बन चेन. हायड्रोजन आणि कार्बन यांची लॉंग चेन आपल्याला यांच्यामध्ये बघायला भेटतात. बघा आता लिपिड कुठं कुठं असतात किंवा आपल्या बॉडीमध्ये त्यांचा यूज कुठं आहे. बघा लिपिड आपण पाहू शकतो की सेलचं जे काय आउटर मेम्ब्रेन आहे त्यामध्ये लिपिड आहेत, त्याला फॉस्फोलिपिड म्हणतोय. कंपाऊंड लिपिडचा हा टाईप आहे. आपण लिपिड लेअरपासून तयार झालेला लिपिड ब्लायर आहे. यामध्ये आपल्याला टाईप बघायचे आहेत. फॉस्फोलिपिड आहे, काही ग्लायकोलिपिड्स असतात. त्याचबरोबर आपल्या बॉडीमधील जे काय हार्मोन्स आहेत, ओके, त्याला एस्ट्रोजन, स्टेरॉइड आहेत, अशा प्रकारचे
हार्मोन्स आहेत ते हार्मोन पण ह्या लिपिडपासून तयार झालेले असतात. बघा आपल्या बॉडीमधले जे काही मोस्ट इम्पॉर्टंट हार्मोन अँड्रोकॉर्टिकल्स असतील जसे की सेक्स हार्मोन्स आहेत प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन हे सगळे हार्मोन पण ह्या लिपिड या मॉलिक्यूलपासून तयार झालेले असतात. ओके. तुम्ही स्टिरॉइड हा एक शब्द ऐकला असेल स्टिरॉइड. बघा स्टिरॉइड हे काय तर स्टिरॉल्स वगैरे हे एक आहे आपल्याकडे असणारे डिराइव्ड लिपिड्स आहेत ते पण ह्या लिपिड कॅटेगरीत असतात. ते आपल्यामध्ये बॉडी बिल्डिंगसाठी जिममध्ये वगैरे हे हार्मोन म्हणजे एक्सटर्नल डाएटसाठी आपण ते वापरलं जातं. बॉडी बिल्डिंग कंपोनंट म्हणून आपण वापरले जातात. ओके. बघा हे ह्यातले लिपिड बघू आपण आता डिटेल्समध्ये. बघा लिपिड समजलं असेल तुम्हाला काय आहे बेसिकमध्ये. इट इज द लाँग हायड्रोकार्बन चेन की ज्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन आणि कार्बन यांची एक लाँग चेन आपल्याला भेटते. ओके. इट इज द हायड्रोकार्बन चेन इथं एच असणार आहेत आणि ते ह्याला काय म्हणते फॅटी ॲसिड्स. ओके. फॅटी ॲसिड दॅट कंटेन द कार्बॉक्झिलिक ग्रुप. म्हणजे ह्या फॅटी ॲसिडमध्ये एक कार्बॉक्झिलिक ग्रुप दिसतो आपल्याला. ओके. हा कार्बॉक्झिलिक ग्रुप आहे. COOH हा this is the carboxylic group. Okay, that's why these are called as the fatty acid. The ending molecule is the carboxylic. Okay, COOH. आणि हे रिमेनिंग काय पूर्ण ह्याला काय म्हणतो आपण फॅटी ॲसिड. वेन दिस फॅटी ॲसिड आर कंबाईन विथ द अल्कोहोल दॅट फ्रॉम द लिपिड. ओके. बघूया लिपिड आता डिटेलमध्ये काय काय असतात ह्या लिपिडमध्ये कसे प्रकार बघतोय आपण ते बघूया. बघा लिपिडमध्ये दोन प्रकार आहेत दॅट इज द सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड अँड अनसॅच्युरेटेड ॲसिड. बघा फॅटी ॲसिड बघतोय आपण आता फॅटी ॲसिड वी स्टडी द फॅटी ॲसिड इन डीप. बघा फॅटी ॲसिडमध्ये दोन प्रकार बघतोय आपण सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड अँड अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. बघा सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड काय सांगतात बघा. विथ नो डबल बॉन्ड बिटवीन द कार्बन ॲटम्स ऑफ द हायड्रोकार्बन चेन. म्हणजे हायड्रोकार्बन आपण सुरुवातीला पाहिलं की आता जे काही लिपिड आहेत ते एका हायड्रोकार्बन चेनपासून तयार झाले. बघा दिस इज द हायड्रोकार्बन चेन. यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन मॉलिक्युल्स आहेत आणि त्यांच्यापासून एक लॉंग चेन तयार झाली. यामध्ये कोणताही डबल बॉन्ड नाही. कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड एकही आपल्याला दिसणार नाहीत. हायड्रोकार्बन म्हणजे बघा सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड इज द देअर इज द नो डबल बॉन्ड बिटवीन द कार्बन ॲटम्स ऑफ द हायड्रोकार्बन चेन. अशा मॉलिक्युलला म्हणतो आपण सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. हायड्रोकार्बनची चेन आहे त्याच्यामध्ये एकही डबल बॉन्ड आपल्याला दिसत नाही म्हणून त्याला म्हणतो आपण सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. एक्झाम्पल बघायचं आपल्याला प्लॅमेटिक ॲसिड, स्टेरिक ॲसिड फाउंड इन द ॲनिमल अँड प्लांट फॅट्स आर एक्झाम्पल ऑफ द सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. म्हणजे बघा एक्झाम्पल आहे ते पॅलामेटिक ॲसिड, स्टेरिक ॲसिड हे जे काय ॲनिमल फॅटमध्ये किंवा प्लांटमध्ये सापडणारं जे काय लिपिड्स आहेत हे आहेत ते सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडपासून तयार झालेले मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे ऑल ॲनिमल्समध्ये आणि प्लांटमध्ये जे काय आपल्याला फॅटी ॲसिड सापडते ते आहेत ते सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. नेक्स्ट टाईप आहे आपल्याकडे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. अनसॅच्युरेटेड म्हणलं की जे काय सॅच्युरेटेडच्या अपोजिटमध्ये असणारे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड विथ वन ऑर मोर डबल बॉन्ड बिटवीन द कार्बन हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे कार्बन ॲटममध्ये म्हणजे जी काय हायड्रोकार्बनची चेन आहे की त्याच्यामध्ये एखादा डबल बॉन्ड तिथं आपल्याला दिसतोय. वन ऑर मोर सांगितले. ओके. एक असेल किंवा इथं पुढे अजून कुठेतरी दुसरं असेल कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल. अशा प्रकारचा जर बॉन्ड तिथं आपल्याला दिसत असेल तर त्याला म्हणतो आपण अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. लक्षात आलं. बघा आपण काय बघतोय लिपिड्समधील फॅटी ॲसिड या प्रकाराचा ह्या मॉलिक्युलचे टाईप्स बघतोय. पहिला आपल्या लक्षात पाहिलं आपण सॅच्युरेटेड, आता बघतोय आपण अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेडमध्ये पाहिलं आपण की वन ऑर मोर डबल बॉन्ड बिटवीन द कार्बन ॲटम्स ऑफ द हायड्रोकार्बन चेन. दिस मॉलिक्युल्स आर कॉल्ड ॲज द अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. एक्झाम्पल आहे आपल्याकडे ऑलिक ॲसिड फाउंड इन द नियरली ऑल फॅट्स अँड लिनोइक ॲसिड फाउंड इन द सीड्स. म्हणजे बघा ऑलिक ॲसिड हे जे काय आहे ते आपल्याला बघायला भेटणार आहे तर नियरली ऑल लिनोनिक ॲसिड फाउंड इन द मेनी सीड ऑइल. म्हणजे जे काय सीड ऑइल आहे म्हणजे आपण ते शेंगदाण्याचं तेल असेल किंवा सीडपासून तयार केलेलं जे काय ऑइल आहे ह्या ऑइलमध्ये आढळणारं ऑलिक ॲसिड या प्रकारचं जे काय फॅटी ॲसिड आहेत त्या फॅटी ॲसिडमध्ये आपल्याला अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड हे आपल्याला भेटणार आहेत. लक्षात येते. सोपं आहेत ते. एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येईल. अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड म्हणजे काय हे विचारलं तर तुम्हाला सांगता येतील. इन सॅच्युरेटेड ॲसिड देर इज नो डबल बॉन्ड फाउंड इन द कार्बन हायड्रोकार्बन चेन अँड सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड मीन्स द देर इज द सिंगल वन ऑर मोर डबल बॉन्ड फाउंड इन द हायड्रोकार्बन चेन. दिस इज कॉल्ड ॲज द अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. ओके. हे लक्षात ठेवा. डबल बॉन्ड म्हणजे कार्बन आणि कार्बन कार्बनमधील असणारा डबल बॉन्ड म्हणजे जो हायड्रोकार्बन रिप्रेझेंट करतोय अशा मॉलिक्युलला म्हणतो आपण सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड
फॅटी ॲसिड. बघा आता लिपिडचे अजून क्लासिफिकेशन बघतो आपण. लिपिडमध्ये काय काय क्लासिफाय केलंय. सिंपल लिपिड असतात, कंपाऊंड लिपिड, डिराइव्हड लिपिड, हे 3 टाइप आपल्याला बघायचे आहेत. बघू आपण आता फर्स्टली सिंपल लिपिड. बघा सिंपल लिपिड इट इज द इस्टर्स ऑफ द फॅटी ॲसिड विथ व्हेरियस अल्कोहोल. बघा आता इस्टर्स ऑफ द फॅटी ॲसिड्स, आता असा इथं आपल्याला शब्द आलाय. म्हणजे इस्टर्स म्हणजे काय बघा, की जे मॉलिक्युल म्हणजे फॅटी ॲसिड, ओके, फॅट आपण बघतो किंवा ते फॅटी ॲसिड्स आहेत, ते अल्कोहोलशी जेव्हा बाइंड होतात, ओके, बघा फॅट्स आणि अल्कोहोल असं त्यांच्यामध्ये बाइंडिंग तयार होते, त्याला म्हणतो आपण इस्टर्स. ओके, इस्टर्स ऑफ द फॅटी ॲसिड. म्हणजे फॅटी ॲसिडमध्ये इस्टर किंवा सॉरी फॅटी ॲसिड मॉलिक्युलला अल्कोहोल हा मॉलिक्युल बाइंड झाला की त्यावेळेस तयार होतं इस्टर, म्हणून आपण त्याला म्हणतो आपण इस्टर्स ऑफ द फॅटी ॲसिड. बघा इथं आपल्याला अल्कोहोल बघायचा आहे, ग्लिसरॉल ह्या टाईपचं आपण तिथं फॅटी ॲसिड तिथं यूज केलं आहे. बघा ट्रायग्लिसरॉइड ह्यामध्ये काय काय आपल्याला सांगता येते, तर त्यामध्ये 3 फॅटी ॲसिडचे मॉलिक्युल्स आहेत. ओके, हे 3 फॅटी ॲसिडचे मॉलिक्युल्स आहेत आणि इथं ग्लिसरॉल म्हणजे तिथं हा ग्लिसरॉल जो काय अल्कोहोलचा मॉलिक्युल वापरला गेला आहे, ओके, त्यापासून तयार झाली ट्रायग्लिसराइल. ओके, ट्रायग्लिसराइड इट इज द वन टाईप ऑफ द लिपिड. बघा ह्यामध्ये सांगता येते आपल्याला फॅट. लिपिड्समध्ये सिंपल लिपिडमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे ते फॅट्स आहेत आणि दुसरे आहेत ते वॅक्सेस. ओके, फॅट आणि वॅक्स अशा प्रकारे सिंपल लिपिड आपण कन्सिडर करणार आहे. लक्षात आलं, सिंपल लिपिड इट इज द इस्टर्स ऑफ द फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिडला आपण इस्टरिफिकेशन केलं म्हणजे फॅटी ॲसिडला अल्कोहोलशी बाइंड केलं त्यावेळेस तयार होते ते सिंपल असेल. बघा ट्रायग्लिसराइड आर द 3 मॉलिक्युल फॅटी ॲसिड अँड 1 मॉलिक्युल ऑफ द ग्लिसरॉल. ओके, लक्षात आलं असेल तुमच्या आता. बघा इथं काय तर फॅटी ॲसिडचे 3 मॉलिक्युल इथं आपण बाइंड केलेत. ओके, फॅटी ॲसिडचे 3 मॉलिक्युल आणि त्याला आपण काय केलंय 1 अल्कोहोल म्हणजे तिथं ग्लिसरॉल तिथं आपण तयार केले किंवा ग्लिसरॉल तिथं बाइंड केले म्हणजे फॅट आणि ग्लिसरॉल यांचं तिथं बाइंडिंग झालं आणि ह्या प्रोसेसला म्हणतो इस्टरिफिकेशन आणि तिथं झाले इस्टर्स ऑफ द फॅटी ॲसिड. ओके, बघा आता ह्याचे म्हणजे त्या फॅट्सचे काय प्रॉपर्टी आहेत ते बघा. ॲट द रूम टेम्परेचर अँड आर कॉल्ड ॲज द ऑइल्स. म्हणजे त्या रूम टेम्परेचरला ते नॉर्मल असतात किंवा ते लिक्विड फॉर्ममध्ये असतात त्याला म्हणतो आपण ऑइल. जेव्हा आपण त्या ऑइलला कूल करतोय, ओके, टेम्परेचर त्यांचं डाऊन केलं जातं त्यावेळेस ते सॉलिड होतात बघा. ओके, तूप आपल्याला एक्झाम्पल दिले बघा, वनस्पती घी म्हणजे जे तूप असतं ते फ्रीजमध्ये ठेवल्यावर तुम्हाला ते सॉलिड झालेलं बघायला भेटते. ओके, इट इज द फॅट्स म्हणजे ऑइल असणार आहेत ते ॲट द रूम टेम्परेचर. ओके, न्यूट्रिशनल सोर्स विथ द हाय कॅलरिफिक व्हॅल्यू. कॅलरिफिक ह्यांच्यातून आपण ब्रेकडाऊन केल्यानंतर आपल्याला हाय कॅलरिफिक भेटणार आहे किंवा त्याच्यापासून एनर्जी आपल्याला ही भरपूर भेटत असते विथ द हेल्प ऑफ द हायड्रोलायसिस. म्हणजे आपण त्याचं हायड्रोलायसिस केल्यानंतर आपल्याला त्यांच्यामधून एनर्जी मॉलिक्यूल रिलीज झालेले आपल्याला बघायला येते. इट इज द सिंपल लिपिड. ओके, सिंपल लिपिडमधला पहिला मॉलिक्यूल बघितला आपण फॅट्स. फॅट इज द सिंपल लिपिड ॲट द रूम टेम्परेचर इट इज द ऑइल. फॅट्स एक्झाम्पल बघितलं आपण ट्रायग्लिसराइड. देअर इज द 3 मॉलिक्युल्स ऑफ द फॅट अँड 1 मॉलिक्युल ऑफ द अल्कोहोल दॅट इज द ग्लिसराइल. ग्लिसरॉल हा त्याच्यामध्ये आपल्याला मॉलिक्यूल तिथं भेटतोय. बघा अजून ह्यांच्यामध्ये काय काय बघायला येते तर आपल्याला बघायचं की त्याचे रिझर्व फूड ॲज अ रिझर्व फूड मटेरियल म्हणजे तो ॲनिमलमध्ये आणि प्लांटमध्ये रिझर्व फूड म्हणून आपण तो यूज केले जाते. बघा काय काय त्यांच्यामध्ये इन प्लांट स्टोर्ड इन द सीड टू द नरिशेस द एम्ब्रिओ. प्लांटच्या जे काय सीड्स आहेत त्यामध्ये जे काय फॅटचं जे काय मॉलिक्यूल आहेत ते रिझर्वड केलं जाते म्हणजे स्टोर्ड फूड आपण म्हणून ते यूज करतो फॉर द नरिशेस द एम्ब्रिओ. बघा म्हणजे बघा जेव्हा सीड तयार झालेले असतात, ओके, सीड त्याच्यामध्ये जे काय एनर्जी सोर्स म्हणून स्टोअर केलेलं जे काय फूड मटेरियल आहे, ओके, बघा फूड एनर्जी काहीतरी स्टोअर केली पाहिजे कारण ते सीड्स नवीन एम्ब्रिओला तिथं डेव्हलप देत असते. ओके, इथून एक एम्ब्रिओ असतो आणि इथून त्या नवीन प्लांटचे तिथं डेव्हलपमेंट होत असते अशा प्रकारे. आता त्या डेव्हलपिंग एम्ब्रिओला एनर्जी भेटण्यासाठी जे काय आपण इथं किंवा त्या सीडमध्ये एनर्जी स्टोअर केली जाते इट इज इन द फॉर्म ऑफ द फॅट. ओके, ॲडिपोज टिश्यू ॲडिपोसाइट्स ऑफ द ॲडिपोज टिश्यू म्हणजे बघा आता जे काय आपल्या बॉडीमध्ये ॲडिपोज टिश्यू आहेत, ओके, ॲडिपोज टिश्यू आहेत किंवा जे काय ॲडिपोसाइट्स आहेत म्हणजे आपल्या बॉडीमधील टिश्यूमध्ये हे फॅट किंवा स्टोअर केलं जाते. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आपण जाडी वाढली म्हणजे फॅट वाढलं म्हणतोय आपण, फॅटी म्हणतोय. त्यामध्ये म्हणजे जे काय बेली रिजनमध्ये असेल, आपल्या नेक रिजनला असेल, जे काय आपल्याला बॉडी दिसते म्हणजे ते टिश्यू दिसतात, ओके, ते असतात ते ॲडिपोज टिश्यू. ओके, ॲडिपोसाइट दिस इज द सेल्स म्हणजे आपल्या टिश्यूमध्ये, ओके, त्याला आपण मराठीत चरबी म्हणतोय बघा. हे काय तर ॲडिपोज टिश्यू आहेत आपल्या बॉडीमध्ये. हे
प्रोटेक्शन सॉरी आपल्या बॉडीमध्ये एनर्जी स्टोअर म्हणून ते यूज केले जातात. आपल्या रिझर्व्ड फूड म्हणून त्याला आपण स्टोअर केले जाते. बघा अजून काय फॅट डिपॉझिटेड सब क्युटॅनियस टिश्यू ॲक्ट ॲज द इन्सुलेटर अँड मिनिमाइज द लूज ऑफ बॉडी हीट. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सब क्युटॅनियस म्हणजे पूर्ण आपली जी काय स्किन आहे, ओके, क्युटॅनियस जे काय बॉडीचा लेअर असतोय त्या बॉडीच्या लेअरच्या आतमध्ये ह्या प्रकारचे फॅट डिपॉझिट केले जाते, स्टोअर केले जाते. ते आपल्याला बॉडीतील टेम्परेचर लूज होण्यापासून म्हणजे आपल्या बॉडीतील टेम्परेचर लॉस होण्यापासून प्रोटेक्ट करू शकते. ओके, ते आपल्या बॉडीवरती ते इन्सुलेटर म्हणून ते काम करते. लक्षात येते का? बघा आपल्या बॉडीवरती जे काय फॅट आहे त्या फॅटपासून आपल्या बॉडीतून जे हीट लॉस होणार आहे, ओके, बॉडीतून जे काही हीट बाहेर टाकली जाणार आहे त्यापासून आपलं प्रोटेक्शन होतंय. त्याचा महत्त्वाचा रोल आहे की आपल्या बॉडीमध्ये एनर्जी स्टोअर करून ठेवणे भरपूर प्रमाणात. जशी जाडी वाढली तसे आपल्या बॉडीमध्ये फॅट वाढत असतात. आपण म्हणतोय दिस इज द फॅटी पर्सन, म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर असे फॅट गोळा होतात किंवा भरपूर असे फॅट साठून राहतील. म्हणजे ज्या काही जाड माणसं आहेत त्यांना थंडी कमी असते, कारण त्यांच्या बॉडीमधील जी काही हीट आहे ती बॉडीमध्येच राहत असते. त्यांच्या बॉडीतून हीट लॉस होत नाही. ओके, इट इज द फॅट. ओके, इट इज द सिम्पल लिपिड्स. बघा लक्षात घ्या. अजून बघा फॅट्स आर डिपॉझिटेड अराउंड द इंटरनल ऑर्गन ॲक्ट ॲज द क्युशन ॲब्सॉर्ब द मेकॅनिकल शॉक. म्हणजे आपले जे काय इंटरनल ऑर्गन्स आहेत, हार्ट असेल किंवा लिव्हर असेल किंवा असे अजून जे काही इंटरनल ऑर्गन्स आहेत, ह्या ऑर्गनच्या भोवती, ह्या ऑर्गनच्या साईडला अशा प्रकारचे फॅट मॉलिक्यूल हे साठून राहिलेले असतात. लक्षात येते ना? ह्या ऑर्गनच्या साईडला थोड्या स्मॉल अमाऊंटमध्ये हे फॅट्स किंवा हे लिपिडचे मॉलिक्यूल तिथं थांबलेले असतात किंवा ते स्टोअर केलेले असतात. ते प्रोटेक्ट करत असतात फॉर द शॉक ॲब्सॉर्बर, कुशन म्हणून ते काम करत असतात. शॉक ॲब्सॉर्बरसाठी किंवा मेकॅनिकल शॉक ते ॲब्सॉर्ब करण्यासाठी त्या ऑर्गन भोवती ते असतात. ओके, फॅट बघा जर ह्यांचं प्रमाण जर वाढलं म्हणजे फॅटचं आपल्या बॉडीमध्ये किंवा त्या इंटरनल ऑर्गनच्या भोवती जर त्याचं कॉन्सन्ट्रेशन ते वाढत राहिलं तर आपल्याला त्या ऑर्गनमध्ये त्रास किंवा आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम तिथं प्रोड्यूस होऊ शकते. जसं की हार्ट अटॅक सारखे जर जर फॅट आपल्या ऑर्गन भोवती जर असे वाढत गेले, ओके, हार्ट अटॅकचे किंवा अदर प्रॉब्लेम आपल्यामध्ये कॉज होऊ शकतात. म्हणून हे फॅट किंवा हे लिपिड मेंटेनमध्ये असणं गरजेचं असते. ओके, ते इम्पॉर्टंट आहेत का? आपण पाहिलं आपल्या बॉडीचं ते एनर्जी सेव्ह करण्यासाठी रिझर्व्ह फूड म्हणून आपण त्याला यूज केलं जातं. त्याचबरोबर कुशन म्हणून ते काम करतात आपल्या बॉडीमधील इंटरनल ऑर्गनसाठी. पण ते कॉन्सन्ट्रेशन जर त्यांचं वाढलं तर ते आपल्या बॉडीसाठी हार्मफुल पण ठरू शकते. ओके, जास्त वजन असणं पण आपल्या बॉडीमध्ये ते चांगलं नाही, की आपल्या बॉडीमध्ये त्याचं हा ॲडव्हर्स इफेक्ट हे आपल्यामध्ये दिसून येतात. ओके, इट इज द फॅट. ओके, फॅट इज द सिम्पल लिपिड. लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट आपल्याकडे सिम्पल लिपिडमधील वॅक्स. ओके, वॅक्स आपण त्याला मेन म्हणू शकतोय. ठीक आहे, इट इज द इस्टर्स ऑफ द लॉंग चेन ऑफ फॅटी ॲसिड विथ द लॉंग चेन ऑफ अल्कोहोल. म्हणजे ह्यामध्ये बघा इस्टर्स आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं की हायड्रोकार्बन वॅक्समध्ये जसं एकच अल्कोहोल होतं आणि 3 फॅट बघितले आपण. ओके, पण तसं नाही तर यांच्यामध्ये म्हणजे बघा इस्टर म्हणजे वॅक्समध्ये लॉंग चेन ऑफ द अल्कोहोल म्हणजे अल्कोहोल पण इथं भरपूर आहेत किंवा लॉंग चेन तिथं आपल्याला बसून येते किंवा दिसते आपल्याला. ओके, लक्षात आहे. इट इज द ऑल्सो इस्टर्स ऑफ द लॉंग चेन ऑफ द फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिडची लॉंग चेन आहे, त्याचबरोबर अल्कोहोलची पण तिथं लॉंग चेन आपल्याला दिसणार आहे. बघ आता वॅक्स म्हणजे आपल्याला माहीत आहे ग्रेसी सबस्टन्स आहेत ते, ओके, वगैरे आपल्याला ते माहीत आहे. ठीक आहे, वॅक्स म्हणजे काय आपल्याला लक्षात येते, जास्त डिटेलमध्ये सांगावं लागत नाही. बघा आता मोस्ट एव्हिडंट इन द ब्लड, गोनॅड्स अँड सेबेसियस ग्लँड्स ऑफ द स्किन. आपल्या बॉडीमधील जे काय स्किनवरती वॅक्स किंवा चिकट तुम्हाला दिसतंय ते समरमध्ये जास्त आपल्याला दिसतंय की आपली स्किन ऑइली झालेली असते. आपल्या कानामध्ये जे काय वॅक्स असतं हे पूर्ण वॅक्स हे ह्या सिम्पल लिपिड ह्या कॅटेगरीमधून येत असतं. बघा सेबेसियस ग्लँड म्हणजे आपल्या बॉडीवरील जे काय स्किन आहे त्या स्किन सेलला नरिश करण्यासाठी किंवा जे काय बॅक्टेरिया वगैरे आपल्या बॉडीवरती येत असतात त्यांना ट्रॅप करण्यासाठी अशा प्रकारचं वॅक्स सिक्रेशन आपल्या बॉडीमध्ये स्किनमध्ये ते केलं जातं. ओके, मोस्ट एव्हिडंट इन ब्लडमध्ये पण हे आपल्याला दिसणार आहे. गोनॅड सेल्समध्ये आपल्याला ते वॅक्स मॉलिक्यूल आपल्याला दिसून येणार आहे. त्याचबरोबर वॅक्स आर नॉट ॲज द रेडियली हायड्रोलाइज ॲड. म्हणजे जसं फॅटचं हायड्रोलायसिस होतंय, फॅटचं हायड्रोलायसिस करून आपण एनर्जी प्रोड्यूस करतोय, तसं ह्या वॅक्सेसचं हायड्रोलायसिस होणं शक्य नसतं. बघा अजून काय, दे आर सॉलिड ॲट द ऑर्डिनरी रूम टेम्परेचर. माहीत आपल्याला जे काय रूम टेम्परेचरला, नॉर्मल रूम टेम्परेचरला जे काय वॅक्स आहेत ते सॉलिड असतात. आपल्याला ते तुम्ही मेणबत्ती पण कॅन्डल ते पण कन्सिडर करता. इट इज ऑल्सो वॅक्स. त्या अजून हनीकोम म्हणतो आपण म्हणजे मधमाशांचं जे काय पोळं असते, इट इज ऑल्सो वॅक्स. म्हणजे वी हॅव
ओके, मधमाशांचं पोळं तुम्ही बघितलं असेल, अशा प्रकारे ते पोळं असते. ते पण वॅक्स आहे. हे काय तर सॉलिड म्हणजे ते नॉर्मल टेम्परेचरला ते सॉलिड असते. ते मेल्ट झाल्यानंतर म्हणजे त्यांचं टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर ते लिक्विड फॉर्ममध्ये होत असते. ओके. बघा अजून काय होते, इट इज द वॉटर इनसॉल्युबल. ओके, वॅक्स आपण बघतोय लिपिड आर ऑल लिपिड्स आर द वॉटर इनसॉल्युबल. दिस वॅक्स इज ऑल्सो इन वॉटर इनसॉल्युबल कोटिंग ऑन द हेअर अँड स्किन ऑफ द ॲनिमल. आपल्या बॉडीवरती सांगितलं की कोटिंग केलं जातं, पण जसे काय ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, ॲक्वॅटिक बर्ड्स आहेत, जसं की बदक किंवा डक, त्यांच्यासारख्या ॲनिमलच्या बॉडीवरती किंवा हेअर्सवरती हे वॅक्सचे मॉलिक्यूल असतात. म्हणजे बघा, ते डक जर पाण्यात त्यांनी डुबकी मारली, तर ते पाण्यातून बाहेर आल्यानंतर ते जास्त असं ओलं होत नाही किंवा ते त्यांच्यामध्ये वॉटर ते बॉडीवरती राहत नाही. हायड्रोफोबिक त्यांच्यामध्ये ते कन्सिस्टन्सी तयार झालेली असते. त्यामुळे ते आपल्या बॉडीवरती एक लेयर तयार करत असते वॅक्सचा आणि त्या स्किनपासून ते प्रोटेक्ट वॉटरपासून कोटिंग करते. काही लीफमध्ये म्हणजे पानांमध्ये पण आपल्याला हे वॅक्स आपल्याला साठून दिसले बघा. अळूची पानं माहीत असेल तुम्हाला की त्याच्यावरती जे काही वॉटर ड्रॉपलेट आहेत ते थांबत नाहीत, ते लगेच खाली पडून जाते. ओके. हे काय झालेलं असतं तर त्यांच्यावरती वॅक्सी लेअर किंवा वॅक्सचा हा लेअर तिथं तयार झालेला असतो. बघा लक्षात आलं असेल तुम्हाला तो वॅक्स म्हणजे आपण काय पाहिलं, वॅक्स हे काय आहे तर इट इज द इस्टर ऑफ फॅटी ॲसिड्स. ओके, लिपिडचं ती कॅटेगरी आहे. त्याचबरोबर लाँग चेन आहे इथं, लाँग चेन ऑफ अल्कोहोल. हे दोन तुम्ही शब्द लक्षात ठेवले की संपलं. वॅक्स इतकंच आहे. वॅक्स इज द इस्टर्स ऑफ लाँग फॅटी ॲसिड चेन विथ लाँग चेन ऑफ द अल्कोहोल. ओके. आणि त्याच्यानंतर ते कुठं आपल्या ॲनिमलमध्ये कुठे असतात तर नॉर्मली तुम्ही सेबॅसियस ग्लँड, हा पॉईंट एक इम्पॉर्टंट आहे. हा एक महत्त्वाचा लक्षात ठेवा ऑफ द स्किन, म्हणजे स्किनमधील सेबॅसियस ग्लँडमध्ये ब्लडमध्ये त्यांचा अमाऊंट आहे. त्याचबरोबर गोनॅडमध्ये पण आहे. इम्पॉर्टंट पॉईंट मी सांगतो तुम्हाला, काय काय तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. हा एक पॉईंट, हा एक सेकंड पॉईंट, दॅट इज त्यानंतरचा हा तिसरा पॉईंट, इट इज द सॉलिड ॲट द ऑर्डिनरी रूम टेम्परेचर. अजून नंतर बघा वॉटर इनसॉल्युबल, हे तर कॉमन आहे, तुम्हाला हे लक्षात ठेवावंच लागणार आहे. त्यानंतर बघा कोटिंग, म्हणजे आपल्या बॉडीवरती कोटिंग, हेअर अँड स्किनसाठी कोटिंग करते. इट शो द हायड्रोफोबिक इंट्रॅक्शन विथ वॉटर. त्याचबरोबर आउटर कोटिंग ऑफ द स्टेम्स, लिव्स अँड फ्रूट, म्हणजे फ्रूटवरती, स्टेमवरती आणि लिफवरती जे काय कोटिंग दिसतं आपल्याला ते त्या वॅक्सपासून तयार केलं असतं. त्यापासून ते पाण्यामध्ये भिजत नाहीत किंवा त्याच्यावरती पाणी हे थांबू शकत नाही. अळूच्या पानाचं तुम्ही एक्झाम्पल घ्या, त्याच्यावरती जसं वॉटर ड्रॉपलेट लगेच पळून जातात, ते सिस्टीम आहे विथ वाय बिकॉज ऑफ द वॅक्स. ओके, इट इज द सिम्पल लिपिड. नेक्स्ट बघा आपल्याला बघायचं आहे तर आपल्याकडे आहेत ते कंपाऊंड लिपिड. जसं आपण आता पाहिलं की सिम्पल लिपिडमध्ये दोनच मॉलिक्युल्स आहेत, एक आहे ते फॅटी ॲसिड्स, ओके, देन अल्कोहोल. ह्या दोन मॉलिक्यूलपासून ते सिम्पल लिपिड तयार झालेले होते. आता ह्या कंपाऊंड लिपिडमध्ये काय असतं बघा. बघा हे पण त्या दोन मॉलिक्यूल म्हणजे फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल हे दोन मॉलिक्यूल असतातच. त्याचबरोबर अदर दॅन फॅटी ॲसिड कंटेनिंग ग्रुप, म्हणजे बघा ह्यामध्ये काय असते तर अदर दॅन ही दिस टू मॉलिक्युल्स, म्हणजे त्या फॅटी ॲसिड, अल्कोहोल त्यांच्या व्यतिरिक्त अजून एक मॉलिक्यूल असतो, त्याला म्हणतो आपण कंपाऊंड. इथं काय झाले, कॉम्प्लेक्सिटी झाली. ओके, फॅटी ॲसिड प्लस अल्कोहोल प्लस अदर मॉलिक्यूल लाईक फॉस्फेट, लाईक ग्लुकोज. ओके, हे दोन मॉलिक्यूल किंवा याच्या व्यतिरिक्त अजून दुसरे कोणते तरी मॉलिक्यूल जेव्हा ह्या फॅट अँड फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोलला बाइंड होतात, त्याला म्हणतो आपण कंपाऊंड. ओके, कंपाऊंड कॉम्प्लेक्स म्हणू शकता तुम्ही. त्यामध्ये लिपिडच्या व्यतिरिक्त, नॉर्मल लिपिड मॉलिक्यूलच्या व्यतिरिक्त अदर कोणते तरी मॉलिक्यूल जेव्हा बाइंड होतात त्याला म्हणतो आपण कंपाऊंड लिपिड. ओके, बघा आता ह्यामध्ये काय काय सांगता येते बघू आपण तुम्हाला. तर इस्टर्स ऑफ द फॅटी ॲसिड, आपल्याला हा नॉर्मल मॉलिक्यूल माहित आहे. इस्टर्स ऑफ द फॅटी ॲसिड कंटेनिंग द अदर ग्रुप लाईक फॉस्फेट, म्हणजे जर त्या लिपिड मॉलिक्यूलमध्ये जर फॉस्फेट ग्रुप बाइंड झाला असेल तर त्याला म्हणतो आपण फॉस्फोलिपिड. जर शुगर ग्रुप असेल तर त्याला म्हणतो आपण ग्लायकोलिपिड. ओके, फॉस्फेट अँड शुगर मॉलिक्यूल म्हणजे फॉस्फोलिपिड अँड ग्लायकोलिपिड. ओके, फॉस्फोलिपिड तुम्हाला माहित असेल कुठं असते तर आपल्या सेल मेम्ब्रेनला किंवा आपल्या जे काय सेलचं आउटर कव्हरिंग आहे, सेल मेम्ब्रेन म्हणतो आपण त्याला. सेल मेम्ब्रेनमध्ये फॉस्फोलिपिडचा बाय लेअर इथं तयार झालेला असतो. ओके, लक्षात आलं होतं तुम्हाला. बघा ह्यामध्ये सेल मेम्ब्रेनचा जो काय लेअर आहे त्यामध्ये फॉस्फोलिपिड हा लेअर तिथं तयार झाला असतो. दिस इज द कंपाऊंड लिपिड. ह्या फॉस्फोलिपिडमध्ये, ओके, फॉस्फोलिपिड बाय लेअर आपल्याला त्या सेल मेम्ब्रेनमध्ये तयार झालेला दिसतोय. यामध्ये बघा फॉस्फेट ग्रुप इथं अटॅच झालेला दिसतो आपल्याला. ओके, फॉस्फेट ग्रुप आहे. त्याचबरोबर ग्लिसलॉर, ओके, इट इज द अल्कोहोल ग्रुप अँड इट इज द फॅटी ॲसिड ग्रुप. ओके, इथं अशा प्रकारे हे फॅटी ॲसिड प्लस फॉस्फेट ग्रुप अशा प्रकारचं आपल्याला इथं एक कंपाऊंड लिपिड तयार झालेलं दिसून येते. लक्षात आलं का? बघा सिंपल आहे. इथे एक फॉस्फेट ग्रुप ॲड झाला आणि हे नॉर्मल आपलं लिपिडचं मॉलिक्यूल आहे, त्यामध्ये अल्कोहोल आहे आणि इथं फॅटी ॲसिड आहे. ओके, फॅटी ॲसिड
सॅच्युरेटेड एक लेअर आहे आणि अनसॅच्युरेटेड याच्यापासून हे कंपाऊंड लिपिड तयार झाले. बघा आता ह्या कंपाऊंड लिपिड म्हणजे फॉस्फेटमध्ये बघा काय काय सांगता येतं आपल्याला. फॉस्फोलिपिडमध्ये लेसिटिन हॅव द नायट्रोजिनस कंपाऊंड अटॅच टू द फॉस्फेट ग्रुप असू शकतं. इथं नायट्रोजनस ग्रुप आहे, लेसिटिन आर जो रिकामा दिसतोय तिथं. त्याचबरोबर बघा फॉस्फोलिपिडमध्ये बघा काय काय, ह्या फॉस्फोलिपिडमध्ये आपल्याला 2 लेअर दिसतात. एक आहे तो हायड्रोफिलिक आहे. ओके, हायड्रोफिलिक हा जो लेअर आहे तो हायड्रोफिलिक आहे आणि हा आहे तो हायड्रोफोबिक आहे. आता हे काय आहेत बघा. बघा आता हायड्रोफोबिक म्हणजे काय बघा, तर की ज्यामध्ये वॉटर हे अटॅच होत नाही किंवा त्याला म्हणतो आपण हायड्रोफोबिक. हा लेअर म्हणजे कसला, जो पाण्याला घाबरतोय, म्हणजे नॉन पोलार ग्रुप आहे. ओके, हायड्रोकार्बनचा जो फॅटी ॲसिडचा ग्रुप आहे, आपल्याला माहिती आहे की फॅटी ॲसिड म्हणजे जो काय आपले लिपिड आहेत ते वॉटर इनसॉल्युबल आहेत किंवा नॉन पोलार ग्रुप आपण त्याला म्हणू शकतोय. म्हणजे तो कसे आहे तर हायड्रोफोबिक आहे. म्हणजे इथं वॉटर अटॅच होऊ शकत नाही किंवा त्याला बाइंड होऊ शकत नाही. आणि दुसरा आहे आपल्याकडे तो हायड्रोफिलिक आहे, त्याला म्हणतो पोलार ग्रुप, दॅट इज द फॉस्फेट अँड नायट्रोजनस ग्रुप. म्हणजे हा जो काय एरिया आहे तो आहे तो हायड्रोफिलिक आहे. म्हणजे तो पाणी तिथं बाइंड, वॉटर मॉलिक्यूल तिथं अटॅच होऊ शकते. अशा प्रकारचे जो लेअर आहे हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक हा लेअर आहे. आणि ह्याच्यापासून आपली पूर्ण सेल मेम्ब्रेन हे तयार झालेलं असतं. ओके, सेल मेम्ब्रेन अशा प्रकारे बाय लेअर पासून, म्हणजे इथं 2 लेअर तयार झालेत. बाय लेअर म्हणतो आपण त्याला, लिपिड बायलेअर, फॉस्फोलिपिडचे बायलेअर आहेत. पण त्यामुळं काय होतं, जे काय वॉटर मॉलिक्यूल आहेत ते आपल्या सेलमध्ये एंटर करू शकत नाहीत. ओके, हायड्रोफोबिक अँड हायड्रोफिलिक अशा 2 ग्रुपमुळं म्हणजे ह्या फॉस्फोलिपिडमध्ये अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे की त्यामध्ये जो काय फॉस्फेटचा ग्रुप आहे तो इट इज द हायड्रोफिलिक रिजन अँड जो आपला फॅटचा ग्रुप दिसतोय. ओके, हा फॅटचा ग्रुप आहे किंवा फॅटची साईड आहे, त्याला टेल रिजन म्हणतो आपण. दिस इज द हायड्रोफोबिक. ओके, हायड्रोफोबिक आहे, वॉटरला ते अटॅच करून घेऊ शकत नाही. अशा प्रकारे फॉस्फोलिपिड हे तयार झालेले असे. दिस आर फॉस्फोलिपिड आर कॉन्ट्रीब्युटेड इन द सेल मेम्ब्रेन फॉर्मेशन ऑफ द सेल मेम्ब्रेन, यामध्ये त्यांचा इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, कंपाऊंड लिपिडमधील एक्झाम्पल ग्लायकोलिपिड. आता ह्या ग्लायकोलिपिडमध्ये कोणता मॉलिक्यूल दिला आपल्याला माहित आहे. ग्लायकोलिपिड म्हणजे तिथं काय तर हा लिपिडचा लेअर आपण पाहिला आता, लिपिड बाय लेअर आहे आणि त्याच्यावरती जो काय शुगर मॉलिक्यूल अटॅच झालेत. ओके, बघा इथं शुगर मॉलिक्यूल म्हणजे त्या लिपिड मेम्ब्रेनमध्ये किंवा लिपिड बाय लेअरवरती जेव्हा शुगर मॉलिक्यूल जेव्हा ॲड होतात. ओके, गॅलॅक्टोज असेल किंवा नायट्रोजन बेस असेल किंवा अशा प्रकारची कोणती शुगर मॉलिक्यूल ॲड होईल त्याला म्हणतो आपण ग्लायकोलिपिड्स. ओके, ग्लायकोलिपिडमध्ये काय काय आपलं जे काय अल्कोहोल्स आहेत, फॅटी ॲसिड्स आहेत आणि सिंपल शुगर आहे. कळालं, म्हणजे ग्लायसरॉल प्लस फॅटी ॲसिड हे आपले लिपिड तयार झाले. आणि अदर दॅन लिपिड मॉलिक्यूल इट इज द शुगर मॉलिक्यूल व्हेन अटॅच्ड टू द लिपिड देन इट इज कॉल्ड ॲज द ग्लायकोलिपिड. त्यामध्ये एक ग्लुकोज कुठलं, गॅलॅक्टोज असेल किंवा नायट्रोजनस बेस अशा प्रकारची ग्लुकोज मॉलिक्यूल तिथं ॲड आहेत. एक्झाम्पल बघा इथं सेरिबोसाइड्स, इट इज द एक्झाम्पल ऑफ द ग्लायकोलिपिड. हे कुठं असतंय बघा, दिट इज लार्ज अमाऊंट इन द फाउंड इन द ब्रेन व्हाईट मॅटर. आपल्या ब्रेनचा जो काय आउटर लेअर आहे, मायलिन शीट म्हणलं जातं तिथं, ह्या लेअरमध्ये आपल्या ब्रेनच्या मायलिन शीटमध्ये हे लक्षात आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हे आपल्याला पुढं लाईफमध्ये भरपूर नेक्स्ट 12वीमध्ये किंवा आपल्याला नेक्स्ट टॉपिकमध्ये ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ओके, मायलिन शीट ब्रेनचा आपण एक नर्वस सिस्टीम वेळेस तुम्हाला ते लक्षात येईल काय असतं ते. हे लक्षात ठेवा. सेरिबोसाइड्स इट इज द कंपाऊंड लिपिड मेड अप फ्रॉम द शुगर मॉलिक्यूल, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ग्लायकोलिपिड. लास्ट पॉईंट आहे आपल्या लिपिडचा तो स्टिरॉल्स, म्हणजे इट इज द डिराइव्ड लिपिड. ओके, स्टिरॉल्स बघा काय काय ते, दे आर कंपोज्ड ऑफ द फ्युज्ड हायड्रोकार्बन रिंग्स. बघा आतापर्यंत आपण हायड्रोकार्बनची चेन बघत होतो, इथं काय आहे तर फ्युज्ड हायड्रोकार्बन रिंग आहेत. ओके, त्याला स्टिरॉइड न्यूक्लियस म्हणलं जातं. स्टिरॉइड्स. ओके, स्टिरॉइड्स जे आपण सुरुवातीला बोललो होतो की स्टिरॉइड्स काय काय असतात, ते एनर्जी वाढवण्यासाठी किंवा एक्सटर्नल हार्मोन म्हणून काही ड्रग आहेत. त्या स्टिरॉइडच्या ड्रग पण त्या आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट काही लोक घेत असतात, बॉडी बिल्डिंग वगैरे अशा करणारे लोक. बघा दीज आर कंपोज ऑफ फ्युज्ड हायड्रोकार्बन रिंग. फक्त इथं लक्षात ठेवा, स्टिरॉइड्स दॅट मीन्स डिराइव्ड लिपिड्स आर कंटेन द हायड्रोकार्बन रिंग. ओके, हायड्रोकार्बन रिंग हा मॉलिक्यूल चेन आहे अलॉंग विथ हायड्रोकार्बन साईड चेन, म्हणजे त्यांच्यामध्ये साईड चेन पण आहे आणि रिंग पण आहे असे मॉलिक्यूल. बघा इथं तुम्हाला दिसेल एक प्रकारची, बघा इट इज द हायड्रोकार्बन रिंग विथ द साईड चेन, हायड्रोकार्बन साईड चेन. अशा मॉलिक्यूलला म्हणतो आपण स्टिरॉइड्स. बघा एक्झाम्पल आहे आपल्याकडे कोलेस्टेरॉल. स्टिरॉइड लक्षात आले, डिराइव्ड लिपिड म्हणलं की हायड्रोकार्बन रिंग प्लस हायड्रोकार्बन साईड चेन. ओके, हायड्रोकार्बनच्या रिंग आहेत, त्याचबरोबर हायड्रोकार्बनची एक
साईड चेन आहे अशा मॉलिक्यूलला म्हणतो आपण डिराइव्हड लिपिड्स. ओके, ह्यामध्ये एक्झाम्पल आहे आपल्याकडे कोलेस्टेरॉल. कोलेस्टेरॉल माहित आहे आपलं काय असते कोलेस्टेरॉल बघा. इट इज द कॉमन लिपिड दॅट इज फाउंड इन द मोस्ट ऑफ द ॲनिमल बॉडी. ओके, पर्टिक्युलरली इन द नर्वस टिश्यू. ओके, कोलेस्टेरॉल हे आपल्या बॉडीमध्ये ॲनिमल टिश्यूमध्ये मोस्टली फाउंड होणारं वाईडली डिस्ट्रीब्युटेड आहे. पूर्ण बॉडीमध्ये ते कोलेस्टेरॉल अमाऊंटमध्ये भरपूर प्रमाणात सापडत असतं. अशा प्रकारचे जे काय मॉलिक्युल्स आहेत ते डिराइव्ड लिपिडपासून आपण तयार केलेले असतात किंवा तयार झालेले असतात. बघा ह्यामध्ये अजून काय काय बघताय ते की त्यामधला काही हार्मोन्स आहेत जसं की अँड्रोकॉर्टिकल नर्वस सिस्टीमच्या रिलेटेड असणाऱ्या 6 हार्मोन्स आहेत जसं की प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन. इट इज द टाइप ऑफ द कोलेस्टेरॉल ऑर स्टिरॉल्स. त्यामध्ये विटॅमिन डी इट इज ऑल्सो synthesized from cholesterol in our body. It is used in the manufacturation of anti-fertility pills. Anti-fertility pills like birth control म्हणजे बर्थ कंट्रोलसाठी ज्या पिल्स बनवल्या जातात त्यामध्ये पण हे कोलेस्टेरॉल किंवा ते आपण म्हणतोय की डिराइव्ड लिपिड हे यूज केलेले असतात. बघा प्लॅन्टमध्ये पण हे असे असतात म्हणजे प्लॅन्टमध्ये स्टिरॉल्स इन द फॉर्म ऑफ द फायटोस्टिरॉल्स. ओके, लक्षात आलं. जर ॲनिमलमधील आपण कन्सिडर केलं स्टिरॉलचं त्याला म्हणतो आपण कोलेस्टेरॉल. ओके, लक्षात ठेवा कोलेस्टेरॉल इट इज द ॲनिमल डिराइव्ड लिपिड्स. ओके, ॲनिमल स्टिरॉल्स इन प्लांट म्हणजे इट इज द फायटोस्टिरॉल्स. ओके, फायटोस्टिरॉल इट्स फाउंड इन द प्लांट. ओके, फायटोस्टिरॉल्स दॅट्स मीन फाउंड इन द प्लांट. प्लांटमध्ये आढळणारं स्टिरॉल्स. यम प्लांट म्हणजे रताळ्यांच्या झाडामध्ये किंवा त्या रूटमध्ये आपल्याला हे स्टिरॉल्स भेटून भेटणार आहे. फायटोस्टिरॉल त्यात बघा प्रोड्यूस्ड स्टिरॉइड कंपाऊंड इन द कॉल्ड ॲज द कायोस्नेजनिन. ओके, हे अमाऊंट हे फॉर्म होतं यम प्लांट. ओके, रताळ्यांच्या झाडांमध्ये. ओके, इट इज द स्टिरॉल. स्टिरॉल इज द डिराइव्ड लिपिड. ओके, डिराइव्ड लिपिड आहे आपण पाहिलं द डिराइव्ड लिपिड कंपोज्ड ऑफ द फ्युज्ड हायड्रोकार्बन रिंग. लक्षात ठेवा सिम्पल आहे. प्रत्येक पॉईंटमध्ये आपण बघितले काही काही सिम्पल गोष्टी आहेत त्याच्यावरून तुम्हाला ते लक्षात येते. स्टिरॉल्स म्हणलं की आपल्याला हायड्रोकार्बन रिंग प्लस हायड्रोकार्बन लॉंग चेन ह्या दोन तुम्ही कन्सेप्ट लक्षात ठेवल्या की तुम्हाला लक्षात येईल की स्टिरॉल्स काय आहेत. त्याचबरोबर आपण बघणार आहे ॲनिमलमध्ये असेल तर कोलेस्टेरॉल दॅट इज द फाउंड इन द अँड्रोकॉर्टिकल दॅट इज द देन सेक्स हॉर्मोन दॅट इज प्रोजेस्टेरॉन अँड टेस्टोस्टेरॉन इट इज द फाउंड इन द ॲनिमल. ओके, अँड दॅट इज द फायटोस्टिरॉल्स इट इज फाउंड इन द प्लांट. हे सिम्पल पॉईंट आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवलं तर बास झालं. इतकंच तुम्हाला ह्या स्टिरॉलमध्ये लक्षात ठेवायचं आहे. ह्यामध्ये एवढं कॉम्प्लिकेटेड नाही. आणि एक डायग्राम तुम्ही लक्षात ठेवा. रिंग अँड लॉंग हायड्रोकार्बन चेन. ओके का हायड्रोकार्बन रिंग अँड हायड्रोकार्बन चेन. देन कोलेस्टेरॉल इट इज द एक्झाम्पल ऑफ द स्टिरॉल फाउंड इन द ॲनिमल्स. ओके, देन फायटोस्टिरॉल इट इज फाउंड इन द प्लांट. ओके, इतकंच आहे ह्या सिम्पल लिपिड लिपिड्समधील स्टिरॉइडमध्ये. ओके, इट इज द डिराइव्ड लिपिड. ओके, इथं आपला हा लिपिड पॉईंट कंप्लीट झालेला आहे. बघा लिपिडमध्ये आपण काय काय पाहिलं तर आपल्याला बघितलं की लिपिड्स आर मेड अप फ्रॉम द फॅटी ॲसिड्स. ओके, लिपिड्स मीन्स दॅट इज द इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड. ओके, इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड म्हणतो आपण त्याला. इस्टर म्हणजे काय होतं तर जेव्हा आपण फॅटी ॲसिड्सला फॅटी ॲसिड्स अल्कोहोल बरोबर कंबाईन करतो याला म्हणायचं इस्टर्स ऑफ द फॅटी ॲसिड. याच्यावरून आपण टाईप पाहिले त्यामध्ये एक पाहिलं आपण सिम्पल लिपिड. सिम्पल लिपिडमध्ये पाहिलं फक्त फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल हे दोनच मॉलिक्युल असेल फॅटी ॲसिड प्लस अल्कोहोल इट इज द सिम्पल लिपिड. त्यानंतर कंपाऊंड लिपिड. कंपाऊंड लिपिडमध्ये फॅटी ॲसिड प्लस अल्कोहोल देन अदर मॉलिक्युल लाईक फॉस्फेट असेल किंवा आपल्यामध्ये पाहिलं ते शुगर असेल असे दोन पाहिले. आणि लास्टला पाहिलं आपण ते स्टिरॉल. स्टिरॉलमध्ये आपण पाहिलं डिराइव्ड लिपिड त्यामध्ये रिंग मॉलिक्युल आहेत. ओके, रिंग हायड्रोकार्बनच्या रिंग आहेत त्याचबरोबर हायड्रोकार्बनची चेन आहेत. अशा प्रकारचे स्टिरॉल्स पाहिले. स्टिरॉलमध्ये आपण पाहिलं कोलेस्टेरॉल अँड फायटोस्टेरॉल. कोलेस्टेरॉल फाउंड इन ॲनिमल अँड फायटोस्टेरॉल फाउंड इन द प्लांट. ओके, हे सिम्पल लिपिड हे आहेत ते लिपिड्स. ओके, आपला लिपिड पॉईंट इथं कव्हर झाला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आपल्याला बघायचं आहे प्रोटीन. ओके, प्रोटीन मॉलिक्यूल काय आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि मला कमेंटमध्ये विचार की कोणता पॉईंट तुम्हाला प्रोटीनमध्ये कॉम्प्लिकेटेड वाटला अभ्यास करत असताना. आपण तो डीपमध्ये त्याचा एक्सप्लेनेशन देऊया. ठीक आहे. ह्या लिपिड्समध्ये काय अडचण असेल तर लगेच तुम्ही मला मेसेज करा ह्या चॅनलच्या थ्रू किंवा तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही विचारा लगेचमध्ये. ओके, त्याचबरोबर आवडल्यास नक्की लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओला शेअर करा. ठीक आहे. Thank you.